नमस्कार मंडळी. मासिक पाळी ही एक नैसर्गिक गोष्ट, परंतु आपल्या ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस की कुठल्याही मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी येते त्यावेळेस एकदा आपल्या इकडचं असलेलं अज्ञान आणि दुसरं म्हणजे आपली त्याच्याबद्दलची असलेली अंधश्रद्धा अशा प्रकारे या मुलीचं मानसिक प्रतारणा करते हे दाखवण्याचा प्रयत्न. नमस्कार, आम्ही माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सादर करत आहोत नाटक मासिक पाळी त्याबद्दलची अंधश्रद्धा आणि त्यामुळे होणारा मुलींचा छळ. मित्रांनो, या नाटकातील पात्र म्हटलं म्हणजे आपली 14 वर्षांची छोटीशी बाळ होती. तिची दैनंदिन दिनचर्या काय ते काय नाही, सकाळी उठते, जेवण करते, शाळेत जाते, देवघरात जाते. आज आयुष्यात पहिल्यांदा त्यावेळेस तिच्या मासिक पाळी. आज सकाळी जेवण करते, देवघरात जाते, तिथून शाळेत जाते. परंतु आज पहिल्यांदा शाळेत गेल्याच्या नंतर तिला मासिक पाळी येते. त्यावेळेस सखू तिच्या शिक्षिकेला सांगत असताना सखू शिक्षिका यांच्यातील संवाद. बाई बाई, मला खूप अस्वस्थ होतंय. पोट दुखते माझं. बाई, मला त्या जागेवरून रक्तस्राव होत आहे आणि खूप जास्त पोटही दुखत आहे. मी असं तसंही काही खाल्लेलं नाही आज. मी घरी जाऊ का? पण बाई, माझ्यासोबतच का हो? मी जाऊ का घरी? ठीक आहे बाई. आवाज जोरात काढ, आवाज. त्यानंतर सखू शाळेमधनं घरी जाते आणि आपल्यासोबत घडलेला हा प्रसंग यावेळेस की ती आपल्या आई आजी या दोघींना सांगत असते. तेव्हा आई आजी आणि सखू यांच्याशी संवाद. आई आई, तुला माहिती आज काय झालं? शाळेमध्ये माझं खूप पोट दुखत होतं आणि जागेवरून रक्तस्राव होत होता. वाटते आपली सखू वयात आली. तिला काय करायचं काय नाही ते अगोदरच सांगून ठेव. उगाच अपवित्र शरीर घेऊन घरभर नाचू नको म्हणा. विटाळाचं शरीर घेऊन जायची देवाजवळ आणि त्याची नाराजी आपल्यावर व्हायची. बाळ सखू, झालं ते सर्व नैसर्गिकच, पण हे विटाळाचं शरीर घेऊन देवाजवळ जाऊ नको, तो रागवेल. पण आई, तू तर म्हणली ना गं हे नैसर्गिकच आहे, तर विटाळ कसं होईल मग? हे बघ, ते मला काही माहित नाही. तुला जेवढं सांगितलं तेवढं कर. सखू रात्रभर हात विचार करत बसते. तिचा संपूर्ण समाज म्हणत आहे की मासिक पाळी ही नैसर्गिक गोष्ट आहे. आणि मग नैसर्गिक गोष्ट आहे, माझं शरीर पवित्र ठरतंय कसं हा विचार करत सखू रात्रभर विचार करते. सकाळी ज्यावेळेस उठते, आजची तिला दैनंदिन सवय म्हणून ज्यावेळेस ती देवघरात जाते त्यावेळेस तिला तिची आजी पाहते. आजी, सखू आणि सखूच्या यांच्यातील संवाद. अगं सखीची आई, अगं सखीची आई, काय तुझ्या टवळीनं आज काय केलं? पाठवला माझ्या देव. तिला कालच सांगितलं होतं ना जायचं नाही देवाजवळ. काय काय टवळे, तुला कालच सांगितलं होतं ना देवाजवळ जायचं नाही म्हणून, तरी गेलीस? पण आई, तू तर म्हणली ना गं हे नैसर्गिकच आहे. देवाला बाई माणसाला दिलेली दैनंदिन तर आहे. हा विचार कसं होईल मग? एकतर देव पाठवलं, ते पाठवल्यावर मलाच प्रश्न विचारते. हे देवा, तुला सर्व शक्तिमान म्हणतात, मग प्रश्न विचारायची भीती का वाटते? भीती का वाटते? भीती का वाटते? मंदिरात पाऊल टाकलं की पाप पुण्याची होतात, पण माणसाने माणसाला दुखावलं तेव्हा तू गप्प का? तू गप्प का? तू गप्प का? जन्म देणाऱ्या रक्ताला अपवित्र ठरवतात आणि त्याच रक्तातून तुझी पूजा करतात. हे तुला मान्य आहे का देवा? हे तुला मान्य आहे का देवा? मान्य आहे का देवा? हे देवा, जर तू सगळ्या समान घडवला तर भिंती कोणी उभारल्या? धर्म, जात, लिंगाच्या रेषा कोणी आखल्या? अज्ञानाला श्रद्धा म्हणतात आणि जो प्रश्न विचारतो त्याला नास्तिक ठरवतात. नास्तिक ठरवतात. देवा, तू खरंच असेल तर सांग, तुला पूजा हवी की माणुसकी? कारण मंदिरं भरलेली आहेत आणि माणसं रिकामी होत आहेत. माणसं रिकामी होत आहेत. माणसं रिकामी होत आहेत. सखू आई आणि आजी यांच्यातील हा संवाद होता. त्यावेळेस तिचा जो काही मोठा भाऊ जो की थोडा कार्तिक पूजा असतो तो येतो. त्यावेळेस सखू मोठा भाऊ यांच्यातील संवाद. अगं आई, हे काय चालू आहे? अरे भावड्या, तिला कावळ्या दिसली आणि विटाळाचं शरीर घेऊन ती देवाजवळ गेली. अगं आई, तिला मासिक पाळी आली आहे. जे निसर्गाने दिलं तिच्यात कसली अपवित्रता? तुम्ही शिकले म्हणजे मोठे झाले का? देव काय असते का नाही? अगं आई,
मलाच रागवतेस, एवढी मोठी चूक केली आहे का मी? नेहमी मलाच ओरडता तुम्ही सगळे. मंडळी, या प्रकारे आपण पाहिलं त्यावेळेस ती आयुष्यात पहिल्यांदा कुठल्याही मुलीला मासिक पाळी येते. ग्रामीण भागामध्ये आपल्याकडे असलेलं अज्ञान आणि दुसरं म्हणजे अंधश्रद्धा, अशा प्रकारे तिचा मानसिक छळ होतो. आमचा प्रश्न हाच आहे, आमचं म्हणणं एवढंच आहे की गोष्ट नैसर्गिक आहे, त्या गोष्टीला नैसर्गिक गोष्टीबद्दल कुठलीही अंधश्रद्धा पसरवू नये. कारण की खरं बोलायचं झालं तर शहरांमध्ये मुलींना पॅड्स तरी मिळतात, त्याच्यामुळे त्या शिकतात. त्यांना ज्या सोयीसुविधा मिळायला पाहिजेत त्या आपल्या ग्रामीण भागामध्ये मिळत नाही. आणि दुसरं म्हणजे आपल्या इकडे असलेली अंधश्रद्धा त्यांना कळते. आमचं म्हणणं एवढंच आहे, नैसर्गिक गोष्टींना नैसर्गिक राहू द्या, यांच्याबद्दल एवढा भाव करू नका. त्याच्यामुळं ज्यावेळेस की आपण या नैसर्गिक गोष्टींचा भाव करतो, कुठंतरी आपण या समाजाच्या एका मोठ्या भागाला आपल्या समाजाच्या विकासापासून दूर नेत असतो. आमचं म्हणणं एवढंच आहे की जर का समजा या प्रक्रियेपासून की अमिबापासून त्या मानवदेवापर्यंत आपला विकास झालेला आहे, ती प्रक्रिया जर का शुद्ध असेल, ती प्रक्रिया जर का कुठंतरी अपवित्र असेल, तर मग प्रश्न पडतो, मग आपण सर्व पवित्र नाहीत का? आणि ज्या देवांना आपण मानतो, राम कृष्ण यांचं सुद्धा आपण म्हणतो ना, ते मानव देहच आहे, मग त्यांचा सुद्धा जर का तसाच जन्म झाला असेल तर मग ते सुद्धा अपवित्र ठरतात. त्याच्यामुळं म्हणणं फक्त एवढंच आहे, नैसर्गिक गोष्टींना नैसर्गिक राहू द्या, त्याच्याबद्दल कुठलीही अंधश्रद्धा पसरवू नका. आणि समाजामध्ये आपल्या महिलांना, मुलींना आणि आपल्या सर्वांना शिक्षणाची समान संधी द्या, एवढंच म्हणतो आणि थांबतो. धन्यवाद.